बेट या ठिकाणी. तर मला वाटतं आपण लिटिल रन ऑफ कच्छच्या एकदम मध्यामध्ये होतो आता. आणि थोडंसं आम्ही ड्रोन शॉट्स वगैरे घेतले. तर आपला काय ड्रोन एकदम छोटा आहे तर त्याला उडायला थोडंसं डिफिकल्टी येत होती. आणि बाहेर तसं बघितलं तर हवा खूप आहे. आणि मी आता काय होतं आहे की जो रस्ता आहे तो थोडासा ऑफ रोड जास्त होत चाललेला आहे. कारण काय थोडंसं ॲक्च्युली आपण बघितलं तर नदीच्या आतमधला जो तळ असतो त्याच्यातनं चालतं. आणि 1-2 जण आम्हाला भेटले. त्यांनी सांगितलं की हा रस्ता तुम्ही असं फॉलो करा आणि जे मार्किंग सिग्नल आहेत तिकडे घेऊन चला. तर लूज होणं इकडे एकदमच सिम्पल आहे. तुम्ही जास्ती R&D केली तर वगैरे. तर आणि थोडासा स्वतःच रिसर्च करून इकडे या. एस्पेशली तुम्हाला माहिती पाहिजे कोणाला काय विचारायचं वगैरे कसं डायरेक्शनसाठी वगैरे. आणि आता तर एकदमच ग्रॅव्हल रस्ता आहे. तर मी 4H एंगेज केलेला आहे. कारण काय थोडंसं ट्रॅक्शन मिळणं डिफिकल्ट झालं असं मला वाटलं मग. कारण तुम्ही सगळं बघितलं तरी सगळे दगडच दगड आहेत खाली. हा होता छोटासा अपडेट. आणि 4H वरती अराउंड 35 ते 40 kmph वरती गाडी मी पॉवर मोडमध्ये चालवतो. तर पुढे जेव्हा आपण जाऊ तेव्हा हे संपेल तेव्हा 4H डिस्टिंग्विश करायला लागेल. इथे तू तर जायचं नाही आहे. 4 रस्ते कुठे चौथा कुठे? हा बघ ना. हा 1 2 3 4. हा मेढक बेट. ओके तिकडे जायचं. मग तिथे पुढे काहीतरी साईन लिहिलंय बघा. मेढक बेटला जायचं आपल्याला. ऍक्च्युली मेढक बेटच्या होऊन जायचं असं काहीतरी येते. चला की साईन बघा ना ती काय लिहिलंय. बघूया नाही का इकडे अडेसर लिहिलं असेल तर हे हाच रस्ता आहे. चला म्हणजे वी आर ऑन राईट ट्रॅक. मी बोलली. तर नमस्कार मंडळी. आणि ॲट लास्ट आफ्टर मला वाटतं 1.5 तासाचं एकदम ऑफ रोड ड्रायव्हिंग आपल्याला असा एक कच्चा रस्ता दिसला आहे. आणि इकडे लिहिलेलं आहे हा रस्ता
हा रस्ता ॲक्च्युली आता मॅपमध्ये आहे. हो. ओके. आणि हा रस्ता जाणार आता अडेसर. तर अराऊंड 1.5 तासाचं ड्रायव्हिंगच्या नंतर आपण आलो. आणि तसं तुम्ही बघायला गेलं तर फेअरली सिम्पल आहे. फक्त इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे. कुठे तिकडे R&D करायची नाही. डायरेक्टली तुम्ही अडेसरला येणार. आणि हा जो रस्ता आहे हा एकदमच शॉर्टकट आहे. मला वाटतं नॉर्मल रस्त्याने तुम्ही गेलात तर कितीतरी किलोमीटर त्याचे कमी होतात टुवर्ड्स भुज. तर आपण बघू आता आपला प्लॅन काय. आपला प्लॅन असा होता आधी की भुजला जाऊन राहायचं. पण समजा आता आपण लवकर गेलो आहोत तर आपण थोडंसं भुजच्याहून पुढे जाऊ. आणखीन भुजच्या पुढे जाऊन तिकडे एक 2-3 गाव आहेत. तिकडे चांगले रिसॉर्ट्स आहेत. तिकडे चौकशी करू आणि तिकडे जाऊन राहू. हा होता छोटा अपडेट. थँक्यू. पुणे एवढी रनिंग क्रॉस केलीच असते म्हणजे उद्या सगळे थोडं लेट उठलं तर चालतं. झोपणार नाही ना. आता बघ आपण गेलो ना डायरेक्ट नॉनस्टॉप 4 दाखवते. जेवण वगैरे करून 6 वाजता पोहोचू आपण. 6 वाजता फ्रेश वगैरे हो. एकदा पडले की मग डायरेक्ट झोपू.